आहे माझ्या भावांनो बहिणींनो, आज असं वाटतं एकदम हॅप्पी दिवस आहे आज. माझ्या बायकोचा मला फोन आला, पण 1 सेकंड बाद झाली खाली. ती म्हणजे 1 मिनिटात फोन करते. आता बघूया काय म्हणते आज. म्हणजे एकदम खुश आहे. अरे मम्मीचा फोन आला, आता येणार आहे, फोन येणार आहे, आता त्याचीच वाट बघतोय. तर मला असं वाटलं माझा आनंद तुम्हाला शेअर करू. अरे हॅलो हॅलो हा बोल. मला वाटलंच होतं किती दिवस राहशील तुम्हाला सोडून. हा मग हा मग हा कशाची तलाकाची नोटीस. तलाक तो काय जीवनाचा काय खेळ बनवला का तो तलाक पाहिजे. मग कशामुळे पाहिजे, काय झालं ते तर कळव मला. काय काहून नाही सांगायचंय पण काय समजन पण तू आरते ना, तू ना लाडात नको बरं का. मी आता इतका खुश होतो 5 मिनिटा पहिले आणि तो बॉम्ब फोडला. मग पहिले तो सांगायचं होतं ना. हा काय 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 मजाक आहे का, मजाक आहे का पोरीला घ्यायला येणार आहे. येऊन तर दाखव. तुला स्वतः राहायला ये ना असन तर ये पोरीला घेऊन. ते मग मजाक नाही आरते मग. हा काय शिडी तर काय. अरे रायाचं गोष्ट नाहीये तसं. तुला मी किती वेळा बोललो होतो. मी तुला आता लोक काही बोलेले का. मी तुला फक्त खरं सांग, मी तुला आता लोक किती वेळा काही बी झालंय. मी तुला आता लोक काही भांडणं केले का तुझ्या संग, काय असं केलंय का, काय केलंय का, मी कधी दारू पिऊन तुला काही बोललोय का, काय काय एक मला शब्द सांग ना. म्हणजे कशानं तुला राग आला असं. हा 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 अरे पण तशी गोष्ट नाहीये. हॅलो हा हा अरे अरे पण मला ते नाही म्हणणं, पण मला असं म्हणणं आहे. चल तू रावती पण तो तुला झालं तरी काय असं. म्हणजे आपल्यामध्ये झालं काय. ताने मी कधी मारले हो तुला ताने. अरे बा कॉमेडी कंटेंट होता तो बाई. व्हिडिओ बनवायचा म्हणजे मी काय मनापासून बनवत होतो का. मी तर फक्त इंस्टाग्रामला आपला कॉमेडी कंटेंट म्हणून मी व्हिडिओ बनवायचा. म्हणजे आता तो व्हिडिओ 1 मिलियन गेलाय. तो व्हिडिओ कोणता तो लहानपणचा व्हिडिओ, तो झाड पोरगी मी ठेवले. म्हणजे त्याच्यानं तुला असं म्हणजे व्हिडिओ बनतो म्हणून तुला राग येतो. मग तू सांगायचं ना पागल. बरं याच्यामुळे डायरेक्ट तलाक. हा अरे मग बायको बी काय कमी हॅन्डसम दिसती का पागल. त्या पोरीला तू येतं खरी. त्या 2 महिन्यामध्ये एकदा बी तिला कॉल केला का, माझी पोरगी कशी असं बोलली का. कशी पोरगी देईन मी तुला. भले मला काही बी करणं पडेल ना, मग मी करून टाकेन. बरोबर जेल तर जेल. कसं म्हणजे काय चालेल. मी तर येऊन चांगलंच सांभाळतो. आता लोक बी पोरील तू आठवण येत नाही. तुला माहिती माझ्याकडे लय भारी राहते ती.
हा तर मला जरूरतच नाही यार ते. 1-1.5 महिना राहिले पोरी सोबत झालं तुमचं मन शांत आणि आता मी पोरीला घेऊन जाणार आहे समजलं ना. कसं घेऊन जाईन तू? घेऊन तर दाखव ना. घेऊन जाते मी कोर्टाली समजलं ना. आता कानून काढायचं हा कोर्टानं बी घेऊन मी पाहिन. कोर्टानं माझ्याकडे गण सबूत आहे. कोर्टानं कसं जाऊ? त्या पोरीवर असतं ना. ती कोणाकडे जाईन? तिला जाईन नाही ना कोणाकडं. तू आता बी फोन केला असं बोलले का? मी पोरगी कशी आहे, बरी आहे का तब्येत, असं बोलली तू? तुमची पोरगी मला रोज सांगणार आहे तिला. नाही पण तो एक काम होतं ना बोलाचं. काय आरू काय करते मग डायरेक्ट तू लगे तुमचा नोटीस डायरेक्ट असं त्याच्यावरच आले डायरेक्ट पॉईंटवर. आता याच्या पुढे थोडंफार चांगलं करायचं. माझ्या मम्मीला तुम्ही पोरीला विचारायचं का डायरेक्ट कसं बोलायचे ना मला. अरे मी माणूस आहे बाई. का माणूस मी काय की मला जीव नाही का. तू बया आहे. आता मला हसू बी या लागलं, गुस्सा बी या लागला, रडू या लागलं. काय करू मी सांगतो आता. मला तुम्हाला आमच्या बाप्पा पोरीला आवडत नाहीये समजलं ना. काय आवडत नाहीये? आमच्या बाप्पा बोलला की तुम्हाला काही जिंदगी दाखवतात हा समजलं ना. काय? काय झालं हा जिंदगी तर बघणार तुमचा चेहरा मला आवडत नाही आता तर. काय आवडत नाही पण? जिंदगीतली मी पोरीला घेऊन जाईल आणि जे करायचं ते करता बघते मी पण कसे करता. अरे पागल असं म्हणण्यानं नाही तुटत बाळागर. मला सोडायचं नाही घर. मला माहिती नाही घरात काय चालतंय. अरे पण मी सांगतोय ना कशाला करायचं. एवढं हॅपी परिवार आहे आपलं पागल. एवढं चांगलं आहे आपलं सगळं. मला एवढं प्रेमाने नका बोलू समजलं ना. काय वस्तूची कमी आहे आपल्याकडे सांग. इंस्टावर टाकायची गरज आहे का तुम्हाला. हर गोष्ट इंस्टावर टाकतात बायको बायको. आता दिसून राहिली बायको तुम्हाला लगी. मग इंस्टावर टाकतोय तू मला रिप्लाय देत नाही म्हणून तर टाकणं पडेल ना कुठं कुठं. आता ह्यो नवीन नंबर आहे तो नवीन नंबर आहे ह्यो. मग आता चेंज करणार आहे मी. हा म्हणजे आमच्याकडे आलं तर चेंज करणार आहे. तुम्हाला नंबर भेटला मला माहिती आहे तुम्ही किरकिरी करणार त्याचा नंबर चेंज करणार आहे मी. हा मम्मीला फोन करून परेशान करायचं नाही समजलं ना. अरे मग त्यांना आता करत होतो आता नाही करत त्यांना फोन. आता मला माहिती आहे तिथं येतं. ते आपल्या मध्ये होते तुम्ही करायचं नाही समजलं ना. हा माझ्याकडे पहिलं दुःखामध्ये तुम्ही बोलायचं काही करायचं नाही फोन बिना त्यांना. हा मी काय करत नाही पण तू ऐक आता बी ऐक. मी आता बी सांगतोय अरे ते लय पस्तावशील तू. खरं सांगतोय. लय पस्तावली नाही मी त्यासाठी काय लागले निर्णय मला. काय पस्तावली नाही मी. लय चांगली आहे. हा शिकली सगळं मी जाणार नाही कुठे जॉब भेटलं हा पोरला वापस सांभाळून घेईन मी. मग जॉबला नाही जाईन तर कसं होईल? मला हे सर्व शिकवू नका तुम्ही. मग काय शिकवू तुला? शिकवू नाही बाई. लय दुनियादारी कशी आहे. तुम्ही तुमचं बघा. हा तुम्ही तुमचं बघा म्हटलं. आता बघतोय मी मोज बघतोय मी. पोरीला घेऊन घरात बसले. इंस्टाची इज्जत काढतो बायकोची का अक्कल बिक्कल काहीच नाही माणसाला घरात पण. अरे तसं बोलत नाही मी. कुठं अक्कल बिक्कल काढतोय. किती चांगलं सगळे म्हणते दादा नशिबा कशी बाई आहे एवढा भारी नवरा म्हणते. हा 2-2-1.5 महिना सांभाळली तर लगी एवढं हे करून घेतलं. आम्ही सांभाळतो आम्ही नाही इंस्टाग्राम आम्ही पोरगीला सांभाळून राहिलो म्हणून. मग ते तू बय आहे तुमचं काम आहे. पण मी तुला बी सांभाळलं 4 महिने घरी. हात तुटला होता तेव्हा. सांभाळलं तेवढं ऐकून नका. मम्मी पूर्ण 7 वर्ष सांभाळलं ते कुठे गेलो. मग ते तुमचं कर्तव्य आहे पतीची सेवा. मग 4 महिने जरा काढून दाखवता ना. ते सोळा की सोळा फालतूगिरी मला नका सांगू. तुम्हाला करायचं की नाही त्याला ते सांगा. मला तर नाही करायचा तलाक. हा मला करायचंय. हा बरं बा तुझी इच्छा आता काय. पण तू आहे ना लय पस्तावशील आरती. इतकं पस्तावशील ना तू. लय पस्तावशील तू. खोटं नाटक बायकोला टाकून राहिले तर माहिती पडेल इंस्टाला पण काय खोटं नाटक आहे सर्व. जे लोक तुम्हाला सपोर्ट करून ना त्यांचा चेहरा तुमचा चेहरा दिसेल त्यांना एक दिवशी त्याच्यावरच. मी नाटक बिटक नाही करते. मी खरंच लय प्रेम करतो तुझ्या. तुला बी माहिती आहे. काही नाही का प्रेम जाऊ द्या मला सांगायचं नाहीये समजलं ना. अरे ते तुला बी माहिती आहे. खरं खरं सांग बाळा किती प्रेम करतो मी तुझ्यावर. काही नाही प्रेम करत. प्रेम करताय मग बायकोची इज्जत घालवता का. सर्व विचारताय ना. म्या काय इज्जत घातली होती काय? मी तुला शिवी टाकली कोणत्या व्हिडिओ मध्ये का? तुझ्या घरच्याला काय बोललो मी आता लोक? फोन करून काय झालं तुमच्या लोकांमध्ये. नाही ते भले मी टाकलं ते वांदा नाही. तूही गलती ना. तो अकाउंट फोन बंद केला. इच्छाच नाही तुमच्यासोबत राहायची. मग कसं तो मला फोन काउंट बंद केला नाही तर मला काही टाकायची गरज नव्हती. फोन करून ठेवलाय मी. हा
मो होतं म्हणजे माझ्या नावावर होतं, आता कोणाच नावावर घेतलं? माझ्या नावावरती घेतलं. कोणाचं नाव म्हणजे? हा. हा? मग माझ्या नावावरती घेतलं, कोणाच्या नावावर घेऊ अजून? मग मी तुला तेच म्हणतोय तर ऐक, आजूक बी ऐक. अरे छोट्या छोट्या कारणानं घर तुटलं बेटा, लय पस्तावशील तू. बेटा बिटा बोलू नका मला. आता काही इंटरेस्ट नाही आहे. बेटा बिटा बोलल्यावर मी पिघळून जाईल पहिल्यासारखी, समजलं ना? मग कशानं पिघळीन तू? हा, काय पिघळतच नाही, नको पिघळू. फ्रीज मध्ये ठेव तुला, फ्रीजवर गॅसवर. इंस्टावर टाकतो, तेच लोक उद्या माहिती पडून तुमचं चेहरा, तेच लोक तुम्हाला नावं ठेवतील बघ. गॅसवर ठेव, तुला गॅसवर पिघळून जाशील ना तू लवकर. मजाकमध्ये घेते हर गोष्ट. अरे मग मला एवढं टेन्शन येईल ना. अरे मी काही, मला ना असं विचार येतोय काही काही, म्हणून मी हसून टाळतोय गोष्टी. काय टेन्शन नाहीये तुम्हाला. काय होतंय तुम्हाला, काय होतं, मस्त आरामशी आहे. तुला वाटतं बाई तसं? अरे ते तुम्ही आजूक बी म्हणतोय बरं का, लय पस्तावशील, इतकी पस्तावशील ना. जावं ना निघून कुठे तरी, मग टेन्शन माझ्याकडे सोडून घेऊन येईल तुम्ही, कुठे जाता. मग तवा तर बापा बापा बापा, पोरीला तर मी कसं सोडत नाही व. पोरीला ना तो अख्खी आर्मी बी घेऊन येईन ना तरी नाही सोडत नाही. मग तुम्हाला ओळखतीच बाई मी कोण आहे म्हणून. काय ओळखते, कोण आहे तुम्ही, काय नाही तुम्ही. हा मग काय पाय, मग एकदा आजमाव तर खरी. आजमावला एकदा, काय नाहीये तुम्ही. हा माय पोरीला फक्त तो माय दूर तर कर, मग तुला सांगेन मी काय म्हणून. तो तुमचं पुरं जिना हराम करून टाकेन मी पुरं. मी ना तो पुरं जिना हराम करून टाकेन तुमच्या इथे येऊन, मुंबईमध्ये येऊन. काय जीना हराम करून टाकेन? मी रोज दारू पिऊन निसता धिंगाणा घालीन तुमच्या घरापाशी. समजलं ना? हा जीना हराम करून टाकेन मी. काय करशील, हा, काय करशील? तुमचं जीना हराम करून टाकेन पुरा परिवारचा. कर ना. ते लहान ते लेकरं, त्याला पण टाकेन अंदर, समजलं ना? असं शांतता करू नका माझ्यासोबत. कशी बाई व तुला लहान लेकराला बी जेलात टाकते. हा, पुरं घर परिवाराला टाकेन तुमच्या अंदर, समजलं ना? कशी शांतता करायचं माझ्यासोबत. असं आहे का? थांब. ताई, हॅलो ताई, दाजीला हॅलो, तू एक काम कर, सगळं सोड, जाऊ दे आता. ते झालं ते झालं. मग खाली 5 मिनिटाचं पॉइंट ऐक खाली. मी काय आणतो अरे ते झालं आता, ते झालं बापा. मी सगळे व्हिडिओ बी डिलीट मारून टाकेन. तू ही वापस आपण नवीन सुरुवात करू, एक नंबर. मला आत्ताच नको जवाब देऊ, 2-4 दिवस 5 दिवस सोच, मला सांग. मला काय उतावळ नाही, आरामानं सोच तू हे गोष्टी. आपल्यामुळं आपल्या पिल्लूचं फ्युचर खराब नाही व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तिला आईची बी तेवढीच गरज आहे आणि बापाची बी तेवढीच गरज आहे. तर दुसरी माय दुसरी तर मला अन्न असते तर तुला कशाला मिस केलं असतं, कवाचे आणून टाकले असते घरात मी. बघू ना मग. मारे लाईंग लावून टाकेन मी, लाईंग. हा पण मला नाही आणणं ना. माझी बायको का कमी आहे का कोणापेक्षा? आता दिसते तुम्हाला बायको. माझं पण ऐकून घ्या. हा मला पण यायचं नाहीये. मला यायचं असलंच ना, तुम्हाला माहिती मी 8 दिवसात येऊन जाते, किती भांडणं झाले तरी. हा पण मला यायचं नाही आहे. खरं बोलते मी, सिरियस बोलते. मी पण प्रेमानेच बोलून राहिले तुम्हाला. ज्या दिवशी नोटिफिकेशन आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी येणार, माझ्या पोरीला घेऊन जाणार, समजलं? मग तुम्हाला जे करायचं ते करा. बरं बरं बरं, काय नाही. तू दाखव मला घेऊन. आता आता तुला लय समजावलं प्यारनं. मग आता मग मी सूट आहे ना मग मला आता. मग सूटच आहे. भरपूर आले तुम्हाला मेसेज, मला पण येतं, तुम्हालाही आले. सूटच आहे. मी तर हमेशा मग आता व्हिडिओ मध्ये मी अशा शिव्या बिव्या बी टाकू शकेन ना आता. मी तर आता लोक नव्हतो टाकत. मी थोडे तो नाव घेऊन देईन शिव्या. पण मी थोड़ी म्हणीन आरती शिंगारे ऐसा नाम लेके थोड़ी गाली डालूंगा मैं. हा चाल चाल, ठेव आता, पकावू नको. चाल. मला असं वाटलं किती दिवसानं फोन आला, मला किती खुश होतो मी. तो पुरा मूड खराब केला. मग फालतू माणूस आहे मी. बरं बरं, चाल मग ठेव. चाल ठेव ठेव ठेव.